नमस्कार मंडळी. या येत्या 1 जुलै रोजी उत्सवप्रिय आणि सांस्कृतिक नगरी म्हणून स्वतंत्र ओळख असलेल्या या उमरेड शहरामध्ये सोबतींतर्फे मन पाखरू पाखरू या शीर्षकाखाली एक सांस्कृतिक आणि काव्यमय असा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर त्या सोबतींचे सदस्य आपल्या सोबत आहेत. श्री नान्हे सर. सर नमस्कार. काय सांगाल आपण, ही संकल्पना काय आणि नेमकं काय प्रयोग घेऊन तुम्ही इथे आपला हा कार्यक्रम आयोजित करणार आहात? सर्वात आधी तर मी असं म्हणेल, आपण पलीकडच्या काळात बघतो आहोत की मुंबई पुण्याकडं एक आयुष्यात बोलू काही, दोस्तीचं दुकान यासारखे बरेच प्रयोग आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. पण आपल्या विदर्भात असं काही झालेलं नाही आहे. आम्हाला असं वाटलं की बाबा त्याच धर्तीवर त्याच प्रकारचं काहीतरी वेगळं आपण उमरेडने करायचं आणि एक तोही पॅटर्न आपण राबवावा असा आमचा एक मानस होता. आणि हा विदर्भातला पहिलाच प्रयोग असेल मन पाखरू पाखरू. अच्छा. त्यानिमित्तानं आमची एक तयारी सुरू आहे. नक्कीच. या काव्य मैफिलीशी संबंधित आपण 4 ओळी ऐकून घेऊ. कवी संजय गायकवाड. होऊ घातलेला जो कार्यक्रम आहे त्यासाठी पूर्वतयारी म्हणून एक छान 4 ओळी मी तुमच्यासाठी रसिकांसाठी देतो की भारलेल्या त्या क्षणांना आज तू स्मरून घे, भारलेल्या त्या क्षणांना आज तू स्मरून घे, वहीतल्या त्या फुलास आज तू स्पर्शून घे. भासतो हा चांद अधीरा आणि गैरा, भासतो हा चांद अधीरा आणि गैरा, मोकळ्या केसात तू चांदणे माळून ये, मोकळ्या केसात तू चांदणे माळून ये. वाह, क्या बात. या काव्य मैफिलीत असं वेगळे पण काय असणार आहे? आपण याच्यामध्ये वऱ्हाडी कवितांचा समावेश केलेला आहे. सोबतच प्रेमगीत राहणार आहे, निसर्ग गीत राहणार आहे. तरुणाईंसाठी एक छान अशा काही कविता आहेत, काही विनोदी किस्से, काही आणि विविध विषयाला रसिक मनाला स्पर्श करणाऱ्या कविता, त्यांचं प्रेझेंटेशन राहणार आहे. हा काव्यमय जो नजराना आहे तो अधिक कसा चांगला करता येईल त्या संदर्भात आम्ही एक छान असं नियोजन आखलेलं आहे. संजय गायकवाड यांच्या कविता आहेत, काही माझ्या कविता आहेत, शफी पठाण यांच्या कविता आहेत. विशेष म्हणजे शफी पठाण यांचं तुकाराम मुंडे जे IAS अधिकारी आहेत त्यांच्यावर एक पुस्तक येत आहे आणि त्या पुस्तकाने फ्री बुकिंगचा विक्रम आधीच मोडून टाकलेला आहे. एवढं मोठं व्यक्तिमत्व शफी पठाण आहे. ते सुद्धा आमच्या मंचावर इथे येणार आहेत, उमरेडमध्ये येणार आहे. लहानग्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एक त्याच्यातून आनंद मिळेल कुठेतरी. आणि हा काव्यमय मैफिलीचा जो नजराना आहे तो आम्ही उमरेडकरांसाठी आणलेला आहे. अधिकाधिक रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य यावं. तुम्हाला भरभरून आम्ही आनंद देण्याचा प्रयत्न करू. दिनांक 1 तारखेला उमरेड येथे सोबतीच्या माध्यमातून मन पाखरू पाखरू हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. उमरेडमध्ये या कार्यक्रमाची चर्चा खूप जोरात चालू आहे आणि एक काव्य संमेलनच्या माध्यमातून उमरेडात एक नवीन आगळा वेगळा उपक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत. तरी मी सर्व उमरेडच्या आणि कलाप्रेमींना विनंती करतो की आपण सुद्धा या कार्यक्रमात सहभागी घेऊन एक आनंद उत्सव आपला साजरा करावा आणि आमच्यासोबत जुळावं. नक्कीच. मन पाखरू पाखरू नग इतरू इतरू, मन पाखरू पाखरू नग छतरू छतरू, जीव रंगला तुझ्यात आलो रानात वनात, आलो रानात